आपल्या दरवाजाची जी फ्रेम असते जनरली स्टँडर्डमध्ये की वुडन असते, पण आमच्या ह्याच्यामध्ये ती स्टेनलेस स्टीलची बनवतो. डोअर ओके. फ्रेम ही स्टेनलेस स्टीलची असल्यामुळेच ते टिकतं. हं, हं. आणि कारण त्याची जॉइनरी आमच्या स्ट्रक्चरल फ्रेमवर्कशी व्हावी लागते. हं. नाहीतर दरवाजा विथ फ्रेम कधीच पडून जाईल बिकॉज हं, इट इज असेंबल्ड. पण म्हणून त्याला वेल्डिंग केलं जातं अख्खं स्टेनलेस स्टीलला. आणि ती मग स्टेनलेस स्टीलचं फ्रेमवर्क असल्यामुळे आणि डोअर आपला नॉर्मल लाईट वेट घेतो मग. अच्छा. कोणताही दरवाजा ह्याला लागतो. आणि जर एखाद्याला सेफ्टी हवीच असेल तर ग्रिल पण करता येतात आपले, जे आपण नॉर्मल घरांना डोर्स विंडोजला जे ग्रिल असतात, हं, हं. सेफ्टी डोर असतो तोही करता येतो आपल्याला. अच्छा. आता तुम्ही हे सांगितलं, की याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही विंडोज किंवा हो डोअर्स वगैरे तर लावताच, पण त्याच वेळेला हे मेटल्सचं बनलेलं आहे. हो हो. तर मग संपूर्ण ते स्ट्रक्चर मेटलनं बनलेलं असल्यामुळं व्हेंटिलेशनला प्रॉब्लेम होतो? थोडंसं हीट होतं, पण जर आपण बघितलं तर कंटेनर्स जे आहेत, हं, हं. कंटेनर्स हे पूर्ण मेटल बॉक्स आहे. त्याच्यामध्ये जास्त हीट ट्रॅप होते. म्हणजे हाच एक आम्ही निश कॉर्नर असं शोधला, की ह्यापेक्षा आपण ह्याला कसं एक युजेबल बनवू शकतो. हं, सो हं. फ्रेमवर्क फक्त स्टीलचं असतं. त्यामुळे इट इज ऑल क्लॅडेड, म्हणजे एक्सपोज्ड असं कोणतंच मेटल नाही आहे, की ज्याने ते तापेल. हं, हं. सगळं क्लॅडेड आहे. म्हणजे त्याचं जे काय मेटल फ्रेमवर्क आहे त्याला आपण क्लॅड करतो. म्हणजे सिमेंट शीट्स जे आहे ते एज टू एज कव्हर असतं. हं, हं. सो त्यामुळे तेवढं हीट ट्रान्सफर होत नाही, तापत नाही तेवढं. जर आपण हीट इन्सुलेशनसाठी बघितलं तर आम्ही एक इन्सुलेशन वापरतो जे रूफमध्ये पण असतं आणि वॉलमध्ये पण असतं. हं, हं. जनरली असं सगळ्यांना वाटतं की प्रीफॅब म्हणजे पत्र्याचं घर, पण तसं नसून हे पॅनल जो आहे हा इन्सुलेटेड आहे आणि आम्ही हा रूफसाठी पण वापरतोय. सो साऊंड इन्सुलेशन होतं, हीट इन्सुलेशन होतं हं, हं. आणि जे आम्ही त्याला क्लॅडिंग करतो हं, हं. ते वेदर प्रूफ आहे. अच्छा. आणि जर एखाद्या ठिकाणी खूपच हेवी रेनफॉल असेल तर तेवढा ओव्हरहँग रूफ लाँग म्हणजे रूफचं ओके. ओव्हरहँग जास्त काढतो. हं, हं, मग हं. त्या केसमध्ये वॉल प्रोटेक्टेड राहते. अच्छा. आणि आम्ही जेव्हा टेस्ट केलेला आहे तेव्हा 4 डिग्रीचा फरक पडतो. म्हणजे हं, हं. बाहेरच्या टेम्परेचरमध्ये आणि आतल्या टेम्परेचर. म्हणजे आतमधलं कमी असतं 4 हो, डिग्रीने? 4 डिग्रीने कमी असतं टेम्परेचर. अच्छा, म्हणजे मग एसीची गरज नाही असं म्हणताय तुम्ही? हो, नक्कीच. फ्लड आलेला असेल. हो. तर त्यावेळेला हे घर वाहून जाण्याची शक्यता. हे मी तुम्हाला एक एक्झाम्पलनी सांगेल, की चेन्नईमध्ये आम्ही चेन्नई गव्हर्नमेंटला आम्ही टॉयलेट्स दिलेले होते. हं, हं. पब्लिक टॉयलेट्स होते हे. तर हे टॉयलेट त्यापैकी एक टॉयलेट बीचवर ठेवलेलं होतं. म्हणजे बीचच्या मातीमध्ये हं, डायरेक्टली. हं, हं. आणि तिथे स्टॉर्म्स येतच असतात. सो एका स्टॉर्ममध्ये त्या टॉयलेट युनिटच्या शेजारी एक लाईट पोल होता. तो लाईट पोल पडला, पण ह्या टॉयलेटला काही झालं नाही. ओह! या टॉयलेटचं फक्त कोणीतरी दार किंवा कडी लावली नव्हती म्हणून ते दार त्या हिंजमधनं फक्त निघालं. हं, हं, पण हं. बाकी इट वॉज स्टेडी, म्हणजे त्याला काहीही झालं नाही. सो ह्याचं अच्छा. जे बिल्ट आहे हं, हं. ते हेवी मेटल असल्यामुळे त्याचं सेल्फ वेट आहे की ज्याने ते अँकर्ड राहतं.